कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी थांबत नाहीयेत। नाशिक जिल्हा बँकेने माणिकराव कोकाटे यांना नोटीस पाठवली आहे। कोट्यवधींच्या कर्ज वाटपातल्या अनियमिततेप्रकरणी कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेने नोटिसा बजावल्यात। या प्रकरणी 2 एप्रिलला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समोर सुनावणी होणार आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून चांगले चर्चेत आहेत। कधी त्यांच्या विधानांमुळे तर कधी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे। दरम्यान पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे अडचणीत आले। माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा बँकेने नोटीस बजावली आहे। बँकेच्या 347 कोटींच्या कर्ज वाटपात 182 कोटींची अनियमितता केल्याप्रकरणी कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नोटीस पाठवण्यात आली आहे। माणिकराव कोकाटे 1.87 कोटी, राहुल ढिकले 8.79 कोटी, दिलीप बनकर 8.65 कोटी, धनंजय पवार 7.57 कोटी, जेपी गावित 7.21 कोटी, माणिकराव बोरस्ते 7.2 कोटी, शोभा बच्छाव 2.11 कोटी, वसंत गीते 1.89 कोटी, माणिकराव शिंदे 67 लाख आणि डॉक्टर राहुल आहेर 43 लाख। दरम्यान नाशिक जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक खासगी तसंच सहकारी संस्थांना कर्ज वाटप करण्यात आलं होतं। बँकेतील कर्ज वाटपाच्या चौकशीसाठी तत्कालीन विभागीय सहनिबंधक गौतम बलसानेंनी चौकशी केली होती। या चौकशीत नाशिक सहकारी साखर कारखाना, निफाड सहकारी साखर कारखाना, रेणुका यंत्रमाग औद्योगिक संस्था दिलेल्या कर्ज वितरणात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवला। 2.5 वर्ष चौकशी केल्यानंतर गौतम बलसाने यांनी 29 आजी माजी संचालक आणि 15 अधिकारी अशा एकूण 44 जणांवर 182 कोटींची वसुली निश्चित केली होती। या सर्वांना वसुलीच्या नोटीस बजावली होती। मात्र या विरोधात माजी संचालकांनी तत्कालीन सहकार मंत्र्यांसमोर अपील केली असता त्याला स्थगिती मिळाली होती। आता सहकार विभागाचे कक्ष अधिकारी सोपान आरोटे यांनी यातील 25 संचालकांनाच नोटीस बजावली आहे। नाशिक जिल्हा बँकेने माणिकराव कोकाटेंना दिलेल्या नोटिशीनंतर विजय वडेट्टीवारांनी त्यांना टोला लगावलाय। सत्तेतले नेते कसले अडचणीत येणार असं विधान त्यांनी केलं, तर राज्यात भ्रष्टाचार होत असेल तर ही माहिती केंद्र सरकारला देणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। बँकेचे काही काळ अध्यक्ष होते, 88 ची नोटीस आहे ती। अशा अनेक बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येत असतात। त्यामुळे मला वाटतं की ते काय अडचणीत येतील असं नाही। आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 10-15 बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येतात, काही अनियमिततेच्या येतात, चौकशी होते, खुलासा होतो आणि ते तर आता सत्तेत आहेत। त्यामुळे कुणाची वाढ आणि कुणाची अडचण, जनतेचीच अडचण होणार आहे, कुणाची अडचण होत नाही या राज्यात। आता ही सगळी नोट मी आता माननीय शिवराज सिंग चव्हाणांकडे जाणार, कारण का कुणाकडे वळायचं हाच तर मोठा प्रश्न आहे। कारण का केंद्रातले मंत्री आम्हाला आव्हान करतायत फ्लोर ऑफ द हाऊसवर की तुम्ही आम्हाला भ्रष्टाचार झाला असेल तर सांगा, आम्ही इथून इन्क्वायरी लावतो। मी CR पाटील आणि शिवराज सिंग चव्हाणांचे विनम्रपणे हात जोडून मनापासून आभार मानते की दोघांनी ते दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातला सगळा जो गलिच्छ भ्रष्टाचार चाललेला आहे तो केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आज आमच्या सगळ्या खासदारांची आणि आम्ही ती करणार। सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आली होती। दरम्यान त्यांना दिलेल्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली आहे। दरम्यान यानंतर आता नाशिक जिल्हा बँकेनं त्यांना नोटीस बजावल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।